मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. बुतमुगळी शाळेची आविष्कार उपक्रमांतर्गत राज्याबाहेर सहलीतून अनोखी ओळख. निलंगा तालुक्यातील या शाळेला जिल्हास्तरीय पुरस्कार. नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. बुतमुगळी शाळेची आविष्कार उपक्रमांतर्गत राज्याबाहेर सहलीतून अनोखी ओळख. निलंगा तालुक्यातील या शाळेला जिल्हास्तरीय पुरस्कार. जिल्हा परिषद शाळा म्हटलं की श्रीमंतापासून गरीबातील गरीब देखील आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी पाठवण्यास तयार होत नाही. याचे अनेक कारणही असू शकतात. मात्र याला अपवाद ठरलेल्या निलंगा तालुक्यातील बुतमुगळी येथील शाळा मात्र अभिनव उपक्रम राबवून, वेगळा पॅटर्न राबवून जिल्हा परिषद शाळा कशी सरस आहे याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियानात सहभाग घेऊन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा विभाग व जिल्हा स्तरावरील बक्षीस पात्र ठरली. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत राज्याबाहेरील सहलीसाठी निवड झाली होती. निलंगा तालुक्यातून प्राथमिक शाळा बुतमुगळी ही जिल्हा स्तरावरील 3ऱ्या क्रमांकावर बक्षीस पात्र ठरली. त्यामुळे या सहलीसाठी बुतमुगळीचे 12 विद्यार्थी राजस्थान सहलीसाठी गेले होते. याबाबत आम्ही काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊया काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया. माझे नाव तनुजा दाजी बसावन आणि माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुतमुगळी आणि मी इयत्ता 7वी वर्ग शिकते. आमच्या शाळेला खूप पुरस्कार भेटलेले आहेत आणि आमच्या शाळेत खूप उपक्रम घेतात. जसे की 26 जानेवारीला आमच्या शाळेत संचलन सादर केलो. आम्ही 2 वर्ष लगट आम्ही संचलन सादर केलो आणि आमच्या शाळा स्वच्छता शाळा म्हणून आमच्या शाळेला पुरस्कार भेटलेला आहे. आणि आमचे सर्व शिक्षक वेळेवर येतात शाळेत आणि आम्हाला सर्व छान शिकवतात आणि सर्व उपक्रम घेतात. परिपाठाच्या टायमाला आमच्या शाळेत सर्व उपक्रम घेतात आणि आम्ही त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व काही शिकतो. इंग्रजीचे शब्द, गणिताचं असं काही आम्हाला शिकवतात. आणि आमच्या शाळा स्टार्टिंगला आमच्या शाळेत तालुक्याला आमची शाळा 2री आली होती आणि नंतर यावर्षी आमची शाळा 3री आली होती जिल्ह्यात. व त्यामुळे आम्हाला राजस्थान सहलीची आमची निवड झाली होती आणि त्या सहलीमध्ये मी पण होते. आणि त्या सहलीला आम्हाला गुंडरे सरांनी आमची निवड केली होती म्हणून आम्हाला खूप छान वाटले. आमची शाळा जिल्ह्यात 3री आली होती म्हणून आमची निवड झाली शाळेची. आणि 3री येण्याचे कारण म्हणजे आमची शाळा सर्व छान शिकवतात आणि सर्व उपक्रम घेतात आणि सर्व काही शिकवतात. यामुळेच आमची शाळा छान आहे. नवोदय शिष्यवृत्तीला आमचे 5वीचे विद्यार्थी लागतात आणि त्यांना पण वेळेवर सकाळी लवकर येऊन त्यांचा वेगवेगळा तास घेतला जातो आणि नंतर पण अजून सर्वांचा तास घेतला जातो. म्हणून ते सर्व शिष्यवृत्तीला लागतात आमचे 5वीचे विद्यार्थी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुतमुगळी या शाळेचा मी मुख्याध्यापक आहे गुंडुरी DB. जिल्हा परिषदेची बुतमुगळीची शाळा गेल्या 7 वर्षापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेमध्ये आहे. ती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातल्या शाळांना प्रेरणा मिळावी, उत्तेजना मिळावी किंवा त्या शाळा सुधाराव्यात यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम चालू केला. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक शाळा इन्व्हॉल्व झाल्या. त्यापैकी आम्हीसुद्धा इन्व्हॉल्व झालो होतो. या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या शाळेला निलंगा तालुक्यातील 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. यासाठी आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केलं, मेहनत घेतली. अनेक विद्यार्थ्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्याच्यामध्ये वर्ग सजवता वेगवेगळे उपक्रम असतील, त्यामध्ये गावकऱ्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं आणि पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही तालुक्यामध्ये 2ऱ्या क्रमांकावर पोहोचलो. महाराष्ट्र शासनानं 2रा टप्पा चालू केला गेल्या वर्षी. त्यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर 3रा क्रमांक पटवला. त्यामध्ये तर हे करताना महाराष्ट्र शासनानं या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी वाढले पाहिजेत, पटसंख्या वाढली पाहिजे, टिकली पाहिजे, यासाठी नवीन काहीतरी केलं पाहिजे हा उद्देश समोरून हा उपक्रम राबवला. त्याचा फायदा असा झाला की जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक लोक कामाला लागले, रंगरंगोटी केली, भौतिक सुविधा प्राप्त करून दिल्या, अनेक प्रकारचे उपक्रम घेतले गेले. त्यामुळं जे इंग्लिश स्कूलमध्ये जे उपक्रम घेतले जातात तशा पद्धतीचे उपक्रम या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या घेतले जाऊ लागले. त्यामुळं ग्रामीण भागातला पालक आकर्षित झाला आणि पर्यायानं जिल्हा परिषद पटसंख्या वाढली. आमच्या बुतमुगळी शाळेमध्ये सुद्धा आमच्या गावातील बरेच मुलं इंग्लिश स्कूलमध्ये होते. गेल्या 5 वर्षामध्ये 18, 19, 19, 20, 20, 21मध्ये आम्ही प्रयत्न करून
पालकांना विश्वास देऊन जो दर्जा इंग्लिश स्कूलमध्ये तो दर्जा आम्ही देऊ अशी हमी दिल्यामुळं सर्व पालकांनी आपली मुलं आमच्या शाळेमध्ये घातली. आणि ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त पटसंख्या गावच्या मनानं आमच्या शाळेची आहे. 212 पटसंख्या आहे. या शाळेमध्ये आमच्या गावातील एकही मुलगा जिल्ह्यातल्या कुठल्याही अन्य शाळेमध्ये नाही. तो उर्दू मिडियमचा असेल, इंग्रजी मिडियम असेल किंवा मराठी मिडियम असेल, कुठल्याही मिडियमला तो मुलगा नाही. आणि या गावातली मुलं इथंच आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथल्या जे मुली आहेत बाहेर दिलेल्या, त्यांनीसुद्धा आपल्या मुलांना या माहेरच्या शाळेमध्ये चांगली शाळा म्हणून इथं घातलेलं आहे. शेजारचे बोळेगावचे मुलंसुद्धा आमच्याकडं पालकांनी स्वखर्चानं आमच्याकडे टाकलं येतं. अशा पद्धतीनं दर्जेदार शिक्षण द्यायचं काम या भुतमुळी शाळेच्या माध्यमातून झालं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी दरवर्षी नवोदयला, शिष्यवृत्तीला, विद्यानिकेतनला आमची मुलं लागतात. आणि त्यामुळं लोकांचा ओढा इकडं वाढलेला आहे. आणि म्हणून आज भुतमुळी ही शाळा म्हणजे राजस्थानमध्ये वाळवंटातला एखादा हिरवळीचा क्षण जसा असतो तशा पद्धतीचं पालकांना मिळालेली देणगी आहे. त्यामुळं आम्ही ग्रामीण भागातील मुलांना जास्तीत जास्त चांगलं शिक्षण कसं देता येईल यासाठी प्रयत्न करतो. आमच्यातील शिक्षक दररोज सकाळी 1 तास एक्स्ट्रा अध्यापन करतात. आणि मेमध्ये सुद्धा आमची शाळा चालू असते. आणि त्यामुळं शिष्यवृत्तीमध्ये आमचा दबदबा कायम राहिलेला आहे. आणि म्हणून ग्रामीण भागातलं जे उदासीन वातावरण होतं ते बदलण्याचं काम आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून आज रोजी जिल्हा परिषदेकडं सगळ्यांचा पट म्हणजे वाढलेला आहे. आज आमच्या या गावामध्ये 24 पटसंख्या होती प्रवेशपात्र. आज आम्ही गेल्या मार्चमध्ये सर्व पालकांना भेटून 24च्या 24 पट संख्याचा प्रवेश आम्ही केला आहे. म्हणजे एकही मुलगा बाहेर जाऊ दिला नाही. अशा पद्धतीचं वातावरण सगळ्यात महाराष्ट्रामध्ये झालं तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना आणखीन म्हणजे दर्जेदार शिक्षण मिळेल. आणि ग्रामीण भागातला जो ओढा लागला होता, म्हणजे जे काही मृगजळ आहे इंग्लिश स्कूलचं, तिकडचा ओढा कमी होईल आणि आपोआप ह्या शाळा भरतील आणि पटसंख्या वाढेल. आणि हळूहळू ग्रामीण भागातल्या पूर्वीचा दर्जा जिल्हा परिषदेचा कायम राहील. यासाठी आमचे सर्व शिक्षक बांधव नेहमी प्रयत्न करता येतं. आणि आज महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून इंग्लिश स्कूलमधून मुलं इकडं वाढल्यामुळं मराठी शाळेचा पट वाढलेला आहे. आणि मराठी शाळा ह्याच आपल्या मातृभाषेतल्या शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. त्यामुळं या शाळेतून म्हणजे नुसतं शिक्षण नाही तर संस्कार दिले जातात. आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्याला किंवा नागरिकांना म्हणजे उपजीविका भागवण्यासाठी जे उत्पन्न पाहिजे नोकरीच्या माध्यमातून ते नाही मिळत चालते, परंतु संस्कार जर चांगले मिळाले, एक चांगल्या प्रकारचा नागरिक तो घडतो आणि आपलं भारताचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतो. अशा पद्धतीचं वातावरण सर्व जिल्हा परिषद शाळेतून आज तयार होतं आहे. निश्चितच आम्हाला अभिमान आहे की आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करतो. हा आम्हाला म्हणजे अभिमान आहे. या माध्यमातून तुम्ही पालक आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? तर या माध्यमातून मी पालकांना अशी विनंती करतो की आपण कुठल्याही प्रकारच्या जाहिरातबाजीला बळी न पडता आपापली मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घालावेत. आणि मराठी माध्यमाच्या शाळाच ह्या आपल्याला म्हणजे तरुणोपाय ठरणार आहेत. त्यामुळं आपण सर्वांनी आपली मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये घालावे. आज जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडे बघितलं तर दर्जेदार शिक्षण आहे. कारण सगळे लोक हे MPSCला न लागलेले, मेडिकल न लागलेले मुलं इकडं आलेत, आपले या क्षेत्रामध्ये आलेत. आणि ट्रेंड आहे इथं कुठल्याही इंग्लिश स्कूलमध्ये कुठलाही BEd किंवा DEdचा शिक्षक नाही, तो फक्त आपल्याकडे आहे. आणि एवढे दर्जेदार शिक्षक इथं असताना दुसरीकडे कुठंतरी विनाकारण म्हणजे कुणाचं तर म्हणजे आव्हानाला बळी न पडून आपला जे उत्पन्नाचं स्रोत आहे ते आधीच कमी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यातले पैसे आपण इन्व्हेस्टमेंट जर इंग्लिश स्कूलमध्ये केले तर भविष्यामध्ये मुलांना ज्यावेळेस पैसे लागतील उच्च शिक्षण त्यावेळेस आपल्याला पैसे जाणार नाहीत. म्हणून आतापासून पैशाची बचत करावी. आपली मुलं मराठी मीडियमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेत घालावेत. आणि आपलं उत्पन्न कमी असताना जास्तीचा खर्च न करता तो खर्च वाचवावा असे मी आवाहन करतो. आणि विद्यार्थ्यांनाही मी सांगू इच्छितो की जिल्हा परिषदेच्या शाळा ह्याच चांगल्या शाळा आहेत. इथले शिक्षक हे दर्जेदार शिक्षक आहेत, प्रशिक्षित आहेत. एवढ्या चांगल्या पद्धतीत शिक्षण अन्य कुठल्याही शाळेमध्ये दिलं जात नाही एवढी मी हमी देतो. तरी पालकांना आणि विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की आपण येत्या जूनमध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून CBSE पॅटर्न चालू केला आहे. त्यामुळं आता इतरत्र कुठेही आपण चांगले शिक्षण हुडकायची गरज नाही. प्रत्येकाने आपापला प्रवेश जिल्हा परिषद आत्ताच निश्चित करावा आणि ह्या संधीचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. तर माझे नाव पांढरे भागेचे विजयकुमार. मी इयत्ता 6वी वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुतमुळी. आमची शाळा जिल्हा स्तरीय 3रा क्रमांक पटकावला आणि त्यामधून आमची मुख्य म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अंतर्गत राजस्थान सहलसाठी निवड झाली. आमची निवड आमच्या गुंडे सरांनी केली. त्या सहलीमध्ये आम्ही जोधपूर, जयपूर, राजस्थान एक बघितलं. ते आम्हाला जोधपूरचं सायन्स
सेंटर, जयपूरचं सायन्स सेंटर दाखवण्यात आलं आणि राजस्थानमध्ये काय काय आहे हे दाखवलं, जंतर मंतर दाखवलं आणि आम्हाला हे सहल खूप आवडली. तुम्हाला काय अनुभव आला त्या सहलीमधला अनुभव काय आम्हाला काय शिकता आलं? तिथे लोक कसं असतात, त्यांची भाषा कशी आहे, त्यांनी राहतात कसं हे आम्हाला समजलं आणि दुसऱ्यांशी कसं वाटतं हे सुद्धा समजलं. आम्हाला ट्रेनमध्ये बसल्यावर खूप प्रवासी विचारत होते, तुम्ही कसे आलात, कुठून आलात. आम्ही सांगितलं आम्ही महाराष्ट्रामधून आलो, तर त्यांना खूप आनंद वाटला.